नमस्कार. या ठिकाणी मी जोगदंड GSP क्रॉप सायन्स लिमिटेड जालना. आपण या ठिकाणी तळणीमध्ये येतं, तालुका मंठा. या ठिकाणी मक्यावरती GSP कंपनीचं फायटर हे सुरुवातीला डेमो दिला होता आणि त्यानंतर तुम्ही स्वतः पण आणून हे वापरलेलं आहे, बरोबर? तर या ठिकाणी मक्यामध्ये एकदम आळीसाठी लष्करी अळीचं नुकसान भरपूर आहे यावर्षी. तर त्याच्यासाठी एकदम चांगले रिझल्ट आलेले आहेत आणि प्रात्यक्षिक आपण ठेवलेलं आहे की ज्याच्यामुळे ह्या प्रोडक्टचे फायटरचे रिझल्ट सर्वांना समजले पाहिजे. तर तुम्हाला ह्याचे रिझल्ट कसे वाटले फायटरचे? चांगले अळीला खात्रीशीर रिझल्ट आहे. तर हा प्रोडक्ट फायटर हा मक्यावरील अळीसाठी चालतो, सोयाबीनवर चालतो, हरभऱ्यावर चालतो, तुरीवर चालतो किंवा इतर भाजीपाला आहे त्याच्यावरती सुद्धा हे अळीसाठी तुम्ही फायटर वापरू शकता आणि खात्रीशीर रिझल्ट आहे. तर GSP कंपनीचं फायटर अळीसाठी कोणतं वापरणार? अळीसाठी कोणतं वापरणार? अळीसाठी कोणतं वापरणार? त्यासोबत GSP कंपनीचे बुरशीनाशक सुद्धा एकदम चांगले आहेत. हे एलिमेंट म्हणून एक चांगलं पेटेंटेड बुरशीनाशक आहे. त्याच्यानंतर हे ट्रू स्टार म्हणून एक बुरशीनाशक आहे आपलं, हे सुद्धा एकदम चांगले रिझल्ट आहे त्याचे बुरशीनाशक. हरभरा असेल किंवा मक्का असेल, सध्या आता करप्याचा प्रॉब्लेम चालू झालेला दिसतो. हरभऱ्यामध्ये उबळचा किंवा मरचा जो प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी हे एलिमेंट एकदम चांगलं आहे, हे वापरू शकता. तर GSPचे कंपनी इतर पण भरपूर प्रोडक्ट आहे GSP कंपनीचे. जसं या ठिकाणी आता मक्याला PCT 410 हे बीज प्रक्रियेला वापरलेला आहे. पुन्हा तुम्ही हळदीला सुद्धा PCT वापरलेला आहे. हरभरा PCTचे रिझल्ट कसे राहिले? एक नंबर आहे ना, हळदीला वापरलं तुम्ही. तर PCT 410 हे सुद्धा बीज प्रक्रियेला, ड्रेंचिंगला आणि म्हणजे कोणत्याही बियाण्याला बीज प्रक्रियेसाठी एकदम चांगलं आहे PCT 410, बरोबर? तर GSP क्रॉप सायन्सचे प्रोडक्ट तुम्ही खात्रीशीर आहेत, बिनधास्त वापरू शकता. या ठिकाणी एवढंच सांगण्याचं आहे आणि हा कार्यक्रम फायटर या प्रोडक्टचा आहे. तर सर्वांचे धन्यवाद.